नमस्कार, मी संकेत आवटे. आपल्यासोबत आहे आज कुणाल. कुणाल, वेलकम. बेसिकली कुणालची एक स्टोरी आहे, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी कुणालला रिक्वेस्ट केलं, की आपण एक याचा शूट घेऊयात कारण बरेच लोक आता मी कंटिन्युअसली बघतोय या मोठ्या ट्रॅपमध्ये फसत चाललेत. जे काही मी कुणालसोबत डिस्कस करतोय, त्याला मॅक्सिमम जेन असेल किंवा मॅक्सिमम मार्केटमध्ये असलेले लोकं रिलेट करतील. कुणाल कसा मोठ्या एका ट्रॅपमध्ये फसलाय, हे जेव्हा त्यानं मला काही मिनिटात सांगितलं. मी त्याला लगेच रिक्वेस्ट केली, की आपण हे वन टू वन डिस्कस करूयात, रेकॉर्ड करूयात. फक्त कुणालला त्याचा फेस नाही दाखवायचा आहे. पण आपण सुरुवात करूयात. कुणाल, थोडं तुझ्याबद्दल मला माहिती सांग. हॅलो सर, माझं नाव कुणाल आहे आणि मी 23 वर्षाचा आहे. हं, हं. आणि सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही माझ्याबरोबर हे पॉडकास्ट घ्यायला ॲग्री केलं. ॲक्च्युअली मी तुमच्या टीमला खूप ईमेल्स केले होते, खूप रिक्वेस्ट केली होती. कारण मी एका खूप मोठ्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकलोय सर. आणि मला असं वाटतं की तुम्हीच यातून मला हेल्प करू शकता, मला बाहेर काढू शकता. आणि माझ्या घरची परिस्थिती पण थोडीशी बिकट आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम्स मी घरात नाही सांगू शकत. त्यामुळं तुम्हीच मला हेल्प करू शकता असं मला वाटतं सर. ओके, नो इश्यूज. मला वन बाय वन काही मी प्रश्न तुला विचारतो. मला त्याची उत्तरं दे. आपण प्रॉपर तुझं फायनान्शियल प्लॅनिंग करूया. म्हणजे बऱ्याच आपल्या ऑडियन्सना पण त्याचा अंदाज येईल, की ज्या ट्रॅपमध्ये तू फसलायस, मॅक्सिमम मी आता बघतोय, कमेंट बॉक्समध्ये मी वाचतोय, मला बरेच ईमेल येतायत. माझी टीम मला सांगतेय, की हे जवळपास अवघड जागेचं दुखणं झालंय. बरेच लोकं कोणाला सांगू शकत नाहीत, ते सहनही होत नाही, अशी सगळी अवस्था आहे. सो मला पहिला एक प्रश्नाचं उत्तर दे, तू नेमकं करतोयस काय? जॉब करतोयस की बिझनेस करतोयस की अजून एज्युकेशन सुरू आहे तुझं? आत्ता सर मी गेले 3 महिने जॉब स्टार्ट केलाय. ओके, आणि मला 23,000 रुपये सॅलरी आहे. ओके. डेटा एंट्रीचा जॉब मी पकडलाय. तुझं एज काय आहे? 23 वर्ष आहे सर. 23 वर्ष. येस. ओके, ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालंय तुझं? हो, ग्रॅज्युएशन झालंय. बरं. 23,000 तुला सॅलरी आहे हो. आणि हे 3 महिन्यापासून सुरू झाली आहे. हो. तर मला प्रॉब्लेम सांग. ॲक्च्युअली सर प्रॉब्लेम जो सगळ्यांना आजकाल येतोय ट्रेडिंगमध्ये. हं, हं. 2020च्या दरम्यान सर कोविडचं लॉकडाऊन होतं आणि त्या दरम्यान सगळे ट्रेडिंगचे खूप सगळे कोर्सेस आणि YouTubeचे व्हिडिओ वगैरे चालत होते. इकडे-तिकडे ट्रेडिंगची चर्चा होती. ओके. मी पण त्यावेळेला थोडंसं त्यात वाहवत गेलो. हं. सुरुवातीला थोडे पैसे घेऊन ट्रेडिंगला सुरुवात केली हं. आणि थोडे प्रॉफिटसुद्धा झाले आणि मग मी थोडासा ओव्हर कॉन्फिडंट झालो, की मला तर ह्यातलं सगळं जमतंय आणि मी करूच शकतोय. इंटरनेट ट्रेडिंग करत होतास तू? हो, इंट्राडे करत ओके. होतो. पहिल्यांदा मी इक्विटी करत होतो. नंतर मी ऑप्शन्सला शिफ्ट झालो, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. हं. आणि त्यामध्ये मी थोडासा ओव्हर कॉन्फिडंट झालो. मग घरातून मी वडिलांकडून ₹2,00,000 घेतले. ॲक्चुअली माझे वडील सर आत्ता प्रायव्हेट कंपनीमध्ये क्लर्क होते. ते आता रिटायर्ड आहेत. त्यामुळं त्यांना कुठलीही पेन्शन किंवा काहीच नाहीये बरं. आणि त्यांची सॅलरी पण फार काय जास्त नव्हती. त्यांच्याकडून तू ₹2,00,000 घेतलेस? हो, ₹2,00,000 ओके, घेतले. पुढे? ₹2,00,000 घेतले. ट्रेडिंगला सुरुवात केली. हं. सुरुवातीला थोडेफार प्रॉफिट्स, लॉसेस हे चालू होते. पण तरीसुद्धा मी प्रॉफिट्समध्ये होतो. त्यामुळे मी कॉन्फिडंट होतो, की मी पैसे कमवू शकेन यातून आणि चांगले हे करू शकेन. पण नंतर माझे फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये चांगलेच लॉसेस व्हायला सुरू झाले. हं. मग मी थोडासा त्याच्यात वाहवत गेलो. मी एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून ₹4,00,000 लोन घेतलं. मला असं बरं. वाटलं, की जे लॉसेस मी वडिलांकडून घेतलेले पैसे घालवलेत, हं, हं. ते मी कव्हर करून घेईन आणि नक्कीच मी पुढे घेऊ शकतो. तर मी ₹4,00,000 लोन घेतलं 35% वरती. वडिलांकडून किती घेतलेस तू? ₹2,00,000 घेतले. ₹2,00,000 हो. आणि परत लोन आणि घेतलं परत? हो. ओके. ते किती होतं? ₹4,00,000 ₹4,00,000. ओके. 35%. 35%? हो सर. फायनान्स? पर्सनल फायनान्स. ग्रेट. बरं, पुढे? त्यावेळेला वाहवत गेलो. मला हं. वाटलं होऊ शकते. मग 35% ते पर्सनल फायनान्सचं लोन घेतलं. हं. हळू-हळू पुन्हा करत होतो. पुढं मागं चालू होतं. मग मला एक्सपायरी ट्रेडिंगचा थोडासा नाद लागला. मला वाटलं ह्यातनं पटकन आपण प्रॉफिट्स मिळवू शकतो. ₹10 चे ऑप्शन ₹100 होतात. क्विक रिच. हो, क्विक बरं. रिच स्कीम मला हं. घेतल्यासारखी झाली आणि त्या नशेत मी अडकलो आणि सगळ्यात काळा दिवस माझ्या आयुष्यातला होता तो म्हणजे 2024चा इलेक्शनचा दिवस. हं. त्या दिवशी मी ऑलमोस्ट ₹4,57,000 चा लॉस एका दिवसात केला. कारण ओके. मी सगळे कॉल ऑप्शन्स घेऊन बसलेलो आणि माझं सगळं झिरो झालं त्या दिवशी. सगळे ट्रेड्स माझे फेल गेले. बरं. आणि ₹4,57,000 चं माझं त्या दिवशी नुकसान झालं. म्हणजे पहिले अल्मोस्ट तुझे 2,00,000 पण ते संपत आलेलेच होते. परत हो. तू ₹4,00,000 घेतले. घेऊन आणि थोडेसे वाढले काय ते हो. 4,57 पर्यंत गेले आणि हां. ते शेवटी झिरोच झाले. झिरो झाले. बरं. बरोबर. पुढे? मग ती सगळी अमाउंट झिरो झाल्यानंतर मला असं वाटलं, की इंडियन मार्केटमध्ये काही ठेवलेलं नाही. ना इथं लेव्हरेज मिळते, ना काय मिळते. मग मी आणखीन एक मोठी चूक केली. मी एका लोन ॲपकडून ₹1,00,000 लोन 5% पर मंथ या हिशोबाने घेतलं. ॲपमधून? हां.
लोनचे जे ऍप्स असतात बरं. तुम्हाला माहिती असेल थोडेफार आजकाल येतात ते चायनीज वगैरे आहेत बरेच हा fraud चायनीज चालू आहेत त्यांचे 5% पर मंथ पर मंथच्या आणि भारत चोक 48% पर एनम. बर आणि तशा ह्यानं मी लोन घेतलं. मला वाटलं मी फेडू शकतो. हम्म. मी फॉरेक्समध्ये ट्रेडिंग सुरू केलं. फॉरेक्समध्ये मला लेव्हरेज मिळत होतं. गोल्ड खूप ट्रेंडिंग होतं हम्म. आणि सगळेजण गोल्डमध्ये करत होते. लाईव्ह स्ट्रीम चालू असायच्या. अरे मग मी ते बघितलं, लेव्हरेज घेऊन ट्रेड करायला सुरू केलं. हम्म. 1 लाख रुपयाची मी ऑलमोस्ट 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत पोहोचवली अमाऊंट. हम्म. मग मला वाटलं की ठीक आहे, आता माझं झालं, आता मी करू शकतोय, आता काय प्रॉब्लेम नाही. मी वडिलांचे पैसे तर राहू दे, पहिल्यांदा ते लोन घेतलेलं ते पण फेडून टाकेन आणि सगळं सरळ मार्गाला होईल. पण सेम गोष्ट सर, अति लेव्हरेज 1:1000 लेव्हरेजवरती मी ट्रेड करायचो आणि एक दिवशी पुन्हा एकदा मला त्याचा फटका खूप जोरात बसला. त्यातले सुद्धा सगळे पैसे माझे फॉरेक्समध्ये 1 गेले. लाखाचे 3-3.5 लाख झाले हो. परत ते झिरो झाले. परत झिरो झाले. बरं. 2.5-3 लाख रुपयेपर्यंत झाले होते. ते परत झिरो झाले कारण मी खूप जास्त लेव्हरेजवर ट्रेड करत होतो हम्म. आणि ते जास्त लेव्हरेज असल्यामुळं प्रॉफिट पण मोठे व्हायचे. पण लॉस झाला की पूर्ण ते हे व्हायचं, झिरो व्हायचं सगळं. हम्म. असं त्याचं हे चालू होतं. ओके त्यामुळे मी त्याच्यात लिक्विडेट झालो आणि पूर्ण माझे सगळं कॅपिटल त्या दिवशी संपलं आणि फॉरेक्समध्ये सुद्धा मी सगळे पैसे घालवले. मग आता माझ्यावर ते 4 लाख रुपयाचं लोनचा EMI आहे. त्यानंतर 1 लाख रुपयाच्या लोनचा हा EMI प्लस सर ती लोक माझ्या खूप मानगुटीवर बसली आहेत. त्यांनी माझे कॉन्टॅक्ट्स आणि पर्सनल फोटोज वगैरे सगळे गॅलरीतनं ते फेच केलेत आणि ते मला धमकी देत आहेत की माझ्या वडिलांना फोन करतील. माझ्या वडिलांना ह्यातलं काहीच माहित नाही. जर त्यांना ह्यातलं काही एक जरी गोष्ट कळाली तर खूप जास्त अवघड परिस्थिती होऊन जाईल सर. कारण वडील रिटायर झालेत, त्यांचा काही इन्कम नाही आहे. हम्म. आई सुद्धा हाऊसवाईफ आहे आणि मी आता एकटा कमवत आहे आणि मी असं करून ठेवले. मी पण आत्ताच जॉबला लागलोय आणि माझा आत्ता 23,000 रुपये पगार आहे सर आणि ऑलमोस्ट 30,000 रुपयापर्यंत माझी EMI जाते. EMI 30,000. हो पण आता मला सांग 23,000 तुझी सॅलरी आहे. हो यात तुझा एक्सपेन्स पण असेल, येणं जाणं. तू जॉबला हो. अपडाऊन करतोस काय? जॉब कसा आहे? वर्क फ्रॉम होम आहे? कसं चाललंय? नाही सर, मी आता ऍक्च्युली घराच्या बाहेर राहतो, ओके. रूम घेऊन राहतो आणि सगळे एक्सपेन्स मिळून मी खूप कमी खर्चात मॅनेज करतोय. 7,000 ते 8,000 रुपये तरी माझे होतात एक्सपेन्सेस. मग मला सांग एक्सपेन्स आता तुझा जवळपास 23,000 जर आपण 7,000 वजा केले तर समवेअर अराउंड 16,000 16. वगैरे तुझ्याकडे बॅलन्स राहतील. हो. राईट? Yes. सो एक्सपेन्स जर आपण 7,000 म्हटलं आणि तुझ्याकडे बॅलन्स अमाऊंट जर आपण 16,000 म्हटली तर वरची अमाऊंट कशी मॅनेज करतोस तू? म्हणजे परत तू 14,000 तुला खिशातून ऍड करावे लागतात EMI साठी. हो. हे 14,000 कुठून येतात? ऍक्च्युली सर सध्या तर ते 14,000 माझे लॅप्स होतात. म्हणजे मी जर तुम्हाला ब्रेकडाऊन सांगितलं तर 18,000 रुपये ते 4 लाख रुपयाच्या लोनचे EMI आहे आणि 11,000 ते 1 लाखाची EMI आहे. 1 लाखाची EMI मी दर महिन्याला लॅप्स करतोय सर. ते माझ्याकडून होतच म्हणजे आता हे परत कंपाऊंडिंग होत हो हो पुढे हो. जाणार, ते right? ऑलमोस्ट त्याची अमाऊंट 1,60,000 पर्यंत गेली. पण बाकीचे तुझे जात आहेत. बाकीचे जात आहेत ते कसं तरी मॅनेज करतोय मी. हम्म. पण माझ्याकडे तर काहीच राहत नाहीत. मी उधार घेतोय, मित्रांकडून पैसे घेतोय. त्या उधाऱ्या तुझ्या वाढतच हो, जातात. मित्रांबरोबर संबंध बिघडलेत. घरात बरं, सांगू ठीक शकत आहे. नाही. एक सिंपल आहे. आता तुझ्या डोक्यात काय काय वाटतं तुला? तू यातनं बाहेर पडू शकतोस? पडू शकतो सर, पण मला ह्यातनं एक तर थोडीशी अमाऊंटची आणि थोडं एक एक्स्ट्रा इन्कमची खूप गरज आहे सर. कारण ह्या इन्कममध्ये तर काहीच होत नाही माझं. बरं ठीक आहे. एक काम करूयात आपण. पहिली गोष्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे 35% ट्रॅपमध्ये आणि 48% ट्रॅपमध्ये जे फसलास तू, यातनं तुला बाहेर पडणं गरजेचं आहे. Yes, sir. सो ओव्हरऑल जर बघितलं तर हे 4 लाख, 1 लाख, 5 लाख झाले आणि हे 2 7 लाख रुपये झाले. 6-7 लाख रुपये, राईट? फॅमिलीचे 2 लाख आपण बाजूला ठेवू. मला वाटतं त्याच्या व्याजाचा काही संबंध नाहीये. हो हो आपण या 2 गोष्टी पकडू. 4 आणि 1 5 लाख रुपये आणि वर तुझं हे 60,000 म्हणजे 5-60 आपण राउंड फिगर 6 लाख रुपये आपण लोन पकडू. हो सर. बरोबर? सो या 6 लाखासाठी आपण काय करता येऊ शकतं मी बघतो. बेसिकली आमची स्वतःची पण बँक आहे आणि बरेच माझे कॉन्टॅक्ट्स मी वापरून तुला हेल्प यामध्ये करू शकतो. प्रोव्हायडेड या सगळ्या भानगडीमधून तुला बाहेर पडायला पाहिजे आणि परत अशा ट्रॅपमध्ये फसायचं नाही. कारण अजून जर उलट आपण देवाचे आभार मानूया की लवकरात लवकर तू यातून तुला सद्बुद्धी सुचली. कारण अजून जर तू यात वाहवत गेला असतास ना, हे काय लेवलला जाईल हे मी तुला आता सांगणं योग्य पण नाहीये. कारण मी अशा केसेस बघतोय यंग मुलांनी 25, 26, 27, 30 वर्षाच्या, 20 वर्षाच्या मुलांनी वगैरे कोटीत अपहार केलेत. बऱ्याच मोठ्या केसेस मी बघतोय आणि कंटिन्युअसली बघत आलोय. मग आता तुला काय करावं लागेल? मी तुझ्यासाठी एक काम करतो. मी तुला लोनची अरेंजमेंट करून देतो. समज हे 6 लाख रुपये आहेत ना, हे 6 लाख रुपये मी तुला लोन काढून देईन. येस इमिडिएटली हे सगळं तू फेडून टाकायचं. जस्ट इमॅजिन ज्यासाठी तू आत्ता ओव्हरऑल
तुझा ईएमआय 30,000 हा जातोय ना, हं. हा 30,000चा ईएमआय तुझा मी कमी करू शकतो. तो ईएमआय मी कसा कमी करणार? जर समज तुला मी ₹6,00,000 लोन मला वाटतं 9.5-10% आसपास मिळेल. मॅक्सिमम 11% आसपास जाईल ते. तरी सुद्धा मंथली ईएमआय तुझा होणार आहे ₹8,000. सो 8,000 तर पे करणं ईझी आहे तुझ्यासाठी, एकदम सर. येस. राइट? सो आता आपण एक काम करूयात, की हे 14,000 गेले बाजूला. हं. टोटल तू 16,000 तुझ्याकडे बॅलन्स राहत होते. हो सर. करेक्ट आहे? येस. लग्नाचा वगैरे प्लॅन आहे? घरातले हो. प्रेशर करतायत, जे घरातले ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतंच तुझं, राइट? घरातले तेच ठीक हां. करतात. पण मी तुला सजेस्ट करेन, एवढ्या लवकर लग्नाचा प्लॅन बिलकुल करू नको. भलेही तुला घरातले फोर्स करत असतील, पण ॲटलीस्ट एक 3 वर्ष, 4 वर्ष जर तुला स्ट्रेच करता आलं, व्हिच इज ग्रेट फॉर यू. का सांगतोय मी तुला? आत्ता तू बिलकुल फायनान्शियली स्टेबल नाहीयेस. जसं तू मला सांगितलं, की तुझ्या वडिलांचा इन्कम पण तेवढा नव्हता. ऑलरेडी ते रिटायर्ड आहेत. ₹5-7 लाख रुपये त्यांच्याकडे होते. त्यातले पण 2 लाख रुपये तू संपवलेस. म्हणजे ₹2-3 लाख रुपये बॅलन्स असणं म्हणजे नॉट अ बिग डील नसल्यासारखाच प्रकार आहे तो, राइट? मग एवढा जबरदस्त फायनान्शियल क्रंच असताना, तू परत एकदा फायनान्शियल ट्रबलमध्ये फसणार, परत लग्न करणार, लग्न केल्यानंतर परत लोन वगैरे करणार आणि तो ट्रॅप तुझा मोठा होत जाणार. कारण परत तुला तुझ्या मिसेसची जबाबदारी तुझ्यावर वाढेल, तुझ्या मुलांची जबाबदारी वाढत जाईल आणि यामुळे तू खूप मोठ्या ट्रॅपमध्ये फसणार आहेस. सो 2-3 वर्ष हे अव्हॉइड कर आणि चुकीच्या मार्गाला आता परत अशा बिलकुल लागायचं नाही, राइट? ओके सर. पहिलं काम तर तू काय करशील, लोनची अरेंजमेंट तुझी झाली समज, इमिडिएटली मी ही प्रोसेस तुला काहीही करून 2-4 दिवसात आपण ही संपवून टाकू. ओके. ओके. तुला 6 लाख रुपयांचं लोन जर हे मिळालं, तर ₹8,000 ईएमआय येईल. येस. बेसिकली तुझे खर्च जे आहेत ते 7,000चे आहेत. येस. त्यातनं तुला 16,000 शिल्लक राहतायत. हो. जर हा 8,000 तुझा ईएमआय झाला, तर तुझ्याकडे अजून ₹8,000 बॅलन्स राहणार आहेत. हो सर. करेक्ट? या ₹8,000 ची आपल्याला गुंतवणूक करायची आहे. जसं तू म्हणतोयस, की तुझे एक्सपेन्सेस तू ₹7,000 मध्ये मॅनेज करतोयस ना, हे कुठेतरी तुला अजून बेटर बनवता आलं तर चांगलंच आहे किंवा मी म्हणेल चला खूप जास्त आता ऑलरेडी तू त्रास सहन केलास. तू 7,000त हे मॅनेज करण्याचा अजून पुढेही प्रयत्न कर. उर्वरित जे 8,000 असणार आहेत, ते आपण इन्व्हेस्ट करूयात. आता ब्रॉडर लेव्हलला तुझी सॅलरी 12-15% वगैरे वाढत असेल, मोर दॅन 10%, हो सर. राइट? हो. सो आपण 10% पकडूयात. हो. आपल्याला काय करायचं आहे, मंथली एस-आय-पी करायची आहे. आपण एक प्लॅन करू 8,000चा, हं. राइट? आणि एक्स्पेक्टेड रिटर्न अग्रेसिव्ह थोडंसं आपण गेलो तरी काही हरकत नाही 12-15% हो सर. आणि याला आपण स्टेप अप 10% नी करूयात. इन्व्हेस्टमेंट टेन्युअर 20-30 वर्ष काहीही आपण पकडू शकतो. समवेअर अराउंड समजा आपण 20 वर्ष जरी पकडलं, कारण आत्ता तुझं एज आहे 23. 23 प्लस 20 जर केलं तर खूप 43. कमी 43. बेसिकली 43व्या वर्षी तुझ्याकडे समवेअर अराउंड 2 कोटी प्लस अमाउंट असू शकते. 2 कोटी प्लस. ओके. होते मोठी अमाउंट. हो. आता लक्षात घे, हे प्रॅक्टिकल नाहीये. का नाहीये सांगतो. म्हणजे तू म्हणशील, "अरे यार 2 कोटी म्हणताय पण आणि प्रॅक्टिकल का नाही?" ही अमाउंट तुझी मे बी 1 कोटीच्या आसपास होऊ शकते. हं. कारण काय? तर तुझे 4-5 वर्षात किंवा 3 वर्षात जे तुला स्ट्रेच करता येईल. कारण वय 23 आहे. असं पण नाहीये की मी एकदमच खूप जास्त वय झालंय आणि मला काहीच पर्याय नाहीये. सो 3-4-5 वर्ष तू इझिली स्ट्रेच करू शकतो. 26, 27, 28 इज अ परफेक्ट टाईम टू मॅरेज. येस. बरोबर आहे? तू एग्रीज का याबरोबर? हो सर. मी agree. ओके. सो या 3-4 वर्षात काय होईल, तुझा एक कॉर्पस जमेल. तो कॉर्पस तुझ्याकडे असेलच, प्लस तू थोडंफार इकडे-तिकडे व्यवस्था करून अजून एखादा इन्कम सोर्स बनवून किंवा सॅलरी तुझी आत्ता सुरू झाली. हं. लक्षात घे. होतं काय, 1, 2, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपण घेतो आणि स्विच करतो. त्यावेळेला एक हाईक पण आपल्याला चांगली मिळते 30, 40, 50% ची. कारण पहिले 1-2 वर्ष आपलं जॉबमध्ये स्ट्रगल असतं. कदाचित हीच तुझी 23,000 ची सॅलरी मे बी 30-40 पर्यंत वगैरे जाऊ शकते 5 वर्षांमध्ये वगैरे. हं. राइट? 10% जरी तू 15% 10-15% ग्रोथ जरी पकडली, हं. तर एक ₹3,000 पर इयर वाढणारच आहेत. सो ₹15,000-20,000 तुझे असेच वाढतील. म्हणजे 40ला तर तू बेअर मिनिमम इझिली जाऊ शकतोस, आहेस इथं सुद्धा. आणि हो. जर एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स वगैरे असेल, तर अजून चांगली ग्रोथ तुझी होऊ शकते, राइट? सो पहिला तुला एक फोकस करायचं आहे, तू जिथं जॉब करतोयस, तिथं तुला तुझा मॅक्स देऊन किंवा तुझा बेस्ट देऊन तुला परफॉर्म करायचं आहे. हो. त्यामुळे काय होणार, तुझ्या इन्क्रिमेंट्स व्यवस्थित होतील, तुझा जॉब सिक्युअर राहील. कारण महत्त्वाचा आता प्रॉब्लेम आपण बघतोय मार्केटमध्ये की जॉब जातायत. हो. एक, तू चांगल्या प्रकारे परफॉर्म करतोयस, त्यामुळे जॉब सिक्युअर झाला. जरी जॉब सिक्युअर नसेल आणि कंपनीला काही 19-20 झालं, तर तू बेस्ट देतोयस बिकॉज तुझे स्किल पण डेव्हलप होत चाललेत. त्यामुळे तुला इझिली बाहेर पण जॉब मिळू शकतो. तुझ्या स्किलवर कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाईज करू नको. जर जॉब गेला तर खूप अडचणीत तू येणार आहेस. हो सर. करेक्ट आहे? हो. सो पहिला तर तू जॉब सिक्युअर केला, त्यामध्ये ग्रोथ मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न केला, सॅलरी तुझी बेस्ट होत चालली आहे. थोडासा पैसा तुझा 4-5 वर्षांनी तुझ्या लग्नावर यातला खर्च होणार आहे. पण लग्नावर कुठल्याही प्रकारे हेवी एक्सपेन्स करू नको. येस. कारण तुझी बॅकग्राऊंड काहीच नाहीये, राइट? म्हणजे पिढीचं काहीतरी साठवून ठेवलंय, खूप सारा पैसा मागं पडलाय, असं पण काही नाहीये.
वडिलोपार्जित पण मोठी काही संपत्ती जमीन पण नाही, एक घर आहे तुझं तेवढंच आहे, राईट? जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि गावाकडे अर्धा एक एकर आहे शेती किती? एक एक शेती एकरच्या आहे. आसपास, राईट? म्हणजे त्यातून पण काही मेजर तू अर्न करू शकणार नाहीयेस. हो. त्यामुळे तुला एक्सपेन्स जपून करावे लागतील. पहिलं आपण काम केलं, 8,000 EMI केला तुझा, हं. 8,000 रुपयांची गुंतवणूक करतोय. 20-1 वर्षांमध्ये जरी 2 कोटी होत असतील, तर वय तुझं खूप पुढे पडलंय. जर आपण याला 30 वर्षापर्यंत स्ट्रेच केलं, त्याची व्हॅल्यू 12 कोटीच्या आसपास जाऊ शकते. 2 कोटी कुठे आणि 12 कोटी कुठे. कळतंय? हो. तू जेवढं घाबरलायस ना, तेवढं घाबरण्यासारखं आता नाहीये. पण मला पर्सनली वाटतंय घाबरलायस हे उत्तम आहे. हं. योग्य वेळी घाबरलास आणि योग्य ठिकाणी येऊन आपण ते डिस्कस पण करतो योग्य वेळेला. कारण अजून एक 2-4 वर्षांनी जरी आपण डिस्कस केलं असतं, तर तू खूप मोठ्या ट्रॅपमध्ये असतास. सो आता मी तुझ्यासाठी अजून एक मी तुला हेल्प करतोय. बेसिकली आमची एक बॅच आता सुरू होते ट्रेडिंगची. मी तुला त्याचा फ्री ॲक्सेस देतो. शिकून घे, समजून घे मार्केट आणि मी ज्या प्रकारे सांगतोय, त्या प्रकारेच मार्केटमध्ये काम करायचं. येस कारण मार्केटमध्ये काय होतं, तुला काय सूट होतंय बघणं गरजेचं आहे. कदाचित तुला ऑप्शन बाईंग सूट होईल, कदाचित ऑप्शन सेलिंग सूट होईल, कदाचित इक्विटी ट्रेडिंग सूट होईल किंवा डिलिव्हरी बेस्ड स्विंग ट्रेडिंग पण सूट होऊ शकतं. सो आपल्याला पहिला ते टेस्ट करावं लागेल. थोडंफार मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग पहिला तुला करावं लागेल. त्यावरून त्याचा सक्सेस रेशो तुला कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर थोडं करत कॅपिटल तुला वाढवत जायचंय. पण एक गोष्ट परत लक्षात ठेवायची, जसं प्रॉफिट होईल, प्रॉफिट बाजूला काढायचं. प्रॉफिट ॲड करून, कंपाऊंड करून हेवी ट्रेड्स घ्यायचे नाहीत. जर तुझी पोझिशन सायझिंग तुला कंट्रोल करता येत नसेल, तर ती मेकॅनिकली कंट्रोल कर. मेकॅनिकली कसं कंट्रोल करायचं? समजा 1,00,000चे 1,10,000 झाले, 10,000 विथड्रॉल करायचे आणि अकाउंटला घ्यायचे. म्हणजे बाय डिफॉल्ट तुझं कॅपिटल 1,00,000च राहणार आहे. हो सर. कळालं? म्हणजे ओव्हरऑल कॅपिटल वाईप आउट होणं हा प्रकार काय होणार नाही. येस. आणि तुला जेन्युइन लर्निंग काय असतं आणि एक्सपिरियन्स ट्रेडरकडनं शिकणं काय असतं हे मी तुला दाखवून देईन. येस. आणि नो डाऊट तुला काही ना काही सूट होऊन जाईल. फक्त एक डोक्यात ठेवायचं, मला ते फॉरेक्सच करायचं आहे किंवा ऑप्शनच करायचं आहे किंवा इक्विटीमध्ये इंट्राडेच करायचं आहे, हे डोक्यात नाही ठेवायचं. तुझ्या पर्सनॅलिटीला आणि तुला आणि तुझ्या नॉलेजला जे सूट होतंय तेच तुला करायचं आहे. ओके. क्लॅरिटी आली? येस सर. अजून काही Yes. डाऊट आहे? नाही सर. ॲक्च्युअली सुरुवातीपासून जेवढा घाबरलो होतो त्याच्यापेक्षा आता बराच कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय. तुम्ही एवढं सजेस्ट केलं आणि सगळं सांगितलं त्याबद्दल खूप हो. थँक्यू सर. काही मेजर इश्यू नाहीये. येस. ओके. थँक्यू सो मच. आणि मी बाकी तुम्हाला सर्वांना पण रिक्वेस्ट करेन, की प्लीज अशा ट्रॅपमध्ये फसू नका. कोणी ट्रेडिंगच्या ट्रॅपमध्ये फसतो, कोणी घराच्या पर्सनल एक्सपेन्सेसमध्ये फसतो, कोणी कुठे लक्झरियस लाईफच्या नादामध्ये हेवी लोन्स, कार, बाईक आणि या त्या मोबाईलसाठी वगैरे काढून त्यामध्ये फसतो. इन शॉर्ट काय, तर हा जो डेट ट्रॅप आहे ना, हा खूप मोठा तुम्हाला अडचणीत आणणारा एक ट्रॅप आहे. त्यामुळे अननेसेसरी नको त्या ट्रॅपमध्ये फसू नका. आय होप तुम्हालाही या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल. त्यामुळे तुम्ही याला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब कराल. मॅक्सिमम लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.